माता की जय। त्याविषयी बऱ्याच काही आख्यायिका ऐकलेल्या आहेत. आता प्रत्यक्ष आपण त्या कुंडाला भेटूया. हे बघा, हे दोन कुंड आहेत हा. आणि हे बघा, हे जळगावचं एक खानदेशी एक हे आलेलं आहे भक्तजन, त्यांच्याविषयी आपण बोलूया. दादा, ह्या कुंडाविषयी काय माहिती आहे नेमकी? सर आता मला काही एवढी माहिती सांगू शकत नाही मी. पण कायमस्वरूपी येतात लोक इथं दर्शनला. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही पण दर्शनाला कुंडाला दर्शन घ्यायला आलेलो आहेत. आणि या गणपतीच्या या पिरियडमध्ये आम्ही आज दर्शन घेतोय. आणि आमचं लक आहे की आज आम्ही आज येऊन दर्शनाला आलो आहेत. आणि या सासू सुनेचे कुंड एवढं आम्हाला माहिती केली आहे. असं आहे की जर सासू जर चांगली असेल तर ते निर्मळ असेल, आणि जर सासू जर खराब असेल तर ते पाणी घाण असेल. असं म्हणजे असं बनलं जातं बुवा त्यांना. सासू आणि सूनवरती पाणी भरण्यासाठी या कुंडापर्यंत यायची मान्यता. बरं, आपण सुनेला काय करूया, सुनेला जास्त गुण द्यायचे आणि सासूला मग 1-2 शिवाय द्यायच्या का? नाही, तसं काही नाही. सासूकारांना आठवत सासू द्यायची का? तसं सगळ्यांना माझ्या मते ते हा, ठीक आहे. सासूशिवाय सून नाही आणि सूनशिवाय सासू नाही, हे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे. बरोबर, ठीक आहे. हे बघा की आपण सध्या भांगसी मातेवर आहोत. भांगसी मातेचं दर्शन घेत आहोत आपण. श्रावण महिन्याच्या निमित्त, श्रावण महिना नेमका संपल्यास गणपतीचं स्थानापन झालेलं आहे. त्याच्या निमित्त भक्तजनांचा भांगसी मातेकडे आज बराच ओघ लागलेला आहे. आता आपण कुंडाकडे जात आहोत. हा बघा, हा जो कुंड आहे, हा सासू सुनेचा कुंड आहे. हा पलीकडला हा सुनेचा कुंड आहे. कोणी जाणार आहे का खाली? चला, एक सांगतो दादा, सांगतो आयडियल सीन. हे बघा, आता सध्या एक कुटुंब आपल्या भुयाराच्या भांगसीमध्ये दर्शनासाठी आलेलं होतं. हे तिथून बाहेर निघलेलं आहे. तर त्यांच्यासोबत मला भांगसीमातेच्या मध्ये जायला एकदम हिंमत होईन गेली, पण त्यांनी मला हिंमत दिली आणि त्यांच्यासोबत मी भुयारातून दर्शन घेतलेलं आहे. आता हे कुटुंब आहे हे. ठीक आहे, चला. दादा, काय नाव सांगसाल तुमचं? दादा, आडनाव सांग, आडनाव आणि प्रॉपर. हा, टोटल नाव सांग. टोटल पाटील आहे. आम्ही जळगाव खानदेशकडचे आहोत आणि सध्या प्रॉपर राहायला रांजणगाव शेनपुरीमध्ये. आणि सर्व माझ्या परिवारासोबत मी आज भांगसी मातेचं दर्शन घ्यायला. भांगसी माता की मित्रांनो, हे बघा, इथे खूप भीती वाटते. अगदी मला भीती वाटत आहे. सध्या पावसाळ्यात इथे पाणीच पाणी आहे. हे बघा, आपण हे बघा की भांगसी मातेच्या दर्शनासाठी आलेले भक्त. आता मला एकल्याला जायला मध्ये भीती वाटत होती, परंतु आता मी त्यांच्या सोबत जात आहे, जेणेकरून मला थोडीशी हिंमत आलेली आहे. आता मी खरं मला तिथूनच ब्लॉक हा मागे घेणार होतो. आता समोर मी जात आहे, तर मला मधलं दर्शन वगैरे देतो. हे बघा, एक कुटुंबाचं भांगसी मातेच्या दर्शनाला जात आहे. बर. एक मिनिट या, घाई करू नका. मी आलो म्हणून मी इथं आलेलो आहे. हे बघा, इथं अगदी अंधारही अंधार आहे. बघा, मी थोडासा मोबाईलचा बघा, भांगसी मातेच्या भक्तांनो, मी इथे आलेलो आहे. हा भुयार आहे भांगसी मातेचा.
सासू सुनाचं इथे तळबी आहे असं म्हणतात. आपण त्याच्याविषयी एक आख्यायिका ऐकलेली आहे की सासू सुनाचं तळ आहे. हे पाणी आहे. मला छत्रपती संभाजीनगरला येऊन कम से कम 30-32 वर्ष झाले असतील. मी वरच्यावरूनच दर्शन घेऊन जायचा, पण आता प्रत्यक्ष भुयार याच्यामध्ये मी प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर कधी या भांगसेमाच्या दर्शनासाठी आले असाल तर भुयारात जरूर या आणि महादेवाचं दर्शन घ्या. ही खरंच एक जिवंत वास्तू आहे त्या काळाची. हे बघा, आपण हे पाहत आहेत, टोटल दगडात कोरलेलं हे काम आहे. अगदी दगडात हे महादेवाचे मंदिर आहे. हे बघा, एक महादेवाचं मंदिर आहे. आपल्या माध्यमाद्वारून मी आपल्याला दर्शन घडवत आहोत. सध्या लाईट इथं नसल्यामुळं मित्रांनो, सध्या आपला दादा, तुम्ही इकडे तोंड करून म्हणसाल का? दादा इकडे तोंड करून म्हणा थोडं. हा, आई थांबता का ताई? थांबा थोडं. चला, तुम्हाला आठवण राहून जाईल, तुमच्या याच्यात मी टाकून देईल तुम्हाला. हा, ही गुंफा आहे. मध्ये जायला जरा थोडस माणसाचं म्हणजे जरा भीतीच वाटाजोगं दृश्य आहे हे. पण खाली कोण असते आई? आपण आता मंदिरात जाऊया. हे बघा, अंडरग्राउंड मंदिर आहे. आता भांगसेमातेच्या दर्शनासाठी आपण भुयारामध्ये जात आहे. बघा, हे बघा, हा भांगसेमातेच्या भुयारामध्ये आपण आलेलो आहे. आपण बघत आहात. मित्रांनो, हे बघा, भांगसी माथ्यावर आल्या सर्वप्रथम आपल्याला काही इथे छोटे छोटे दुकान आहेत. हे बघा, आपण छोटे छोटे दुकानं पाहत आहोत की जेणेकरून भांगसी मातेच्या दर्शनाला आलेल्या भक्तजनांचे काही आबाळ होऊ नये म्हणून येथे काही स्टॉल वगैरे आहेत. आपण बघत आहात, काही भक्तजनांचा इथं प्रवेश होत आहे. हे बघा, हे काही स्टॉल बी आहेत इथे. भैया राम राम. काय म्हणतात मग, धंदे पाणी वगैरे व्यवस्थित आहेत? सध्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे.
तर गर्दी वगैरे शनिवारची काही जास्त गर्दी असते का इकडे? काही रविवारी जास्त असते का भांगसे मातेच्या? ठीक ठीक ठीक. दादा रामराम, काय चालू आहे मग? नाव सांगसाल आपलं? कसा आहे धंदा पाणी वगैरे? पाऊस पाणी काय म्हणते? बरं आहे यावर्षी? बरं आहे का? ठीक आहे ठीक. आपल्या भांगसे मातेच्या दर्शन कृपा आहे वाटते काहीतरी. ठीक आहे ठीक. तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो आहोत आता भांगसे मातेच्या मंदिरावर. अगदी एकदम उंच डोंगरावर आलेलं आहे. हे बघा की हा जो खालून जो डोंगर, जो हा निसर्गरम्य वातावरण आहे, हे बघा. हे पाहत असताना बघा तो दौलताबादचा किल्ला आहे, तो हा बघा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील हा भाग आहे. हे बघा तो हायवे, तो हे आहे, तो ब्रिज आहे, तो हायवे आपण पाहत आहात. हे बघा, हे बघा मित्रांनो, हा भांगसे मातेच्या शेजारचा खालचा हा विहार आहे. हे अगदी प्राचीन काळातील झालेले हे खोदकाम आहे. हे बघत आहात तुम्ही. येथे आज कोणीच नाहीये, पण एकेकाळी येथे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी येथे वस्त्या राहिलेल्या असतील. येथे एकेकाळी एखादं एक कुटुंब येथे राहिलेलं असेल राजा महाराजांच्या काळामध्ये. हे बघा मित्रांनो, नमस्कार. आपण सध्या आहोत भांगसे मातेच्या गडावर. हे बघा, हे भांगसे मातेच्या हा उत्तरेकडील भाग आहे. हे बघा, हा उत्तरेकडील भाग आहे. ते समोर जे तुम्हाला दिसते ते दौलताबादचा किल्ला आहे. हे बघा, आणि तो एक हायवे आहे, तो ब्रिज छत्रपती संभाजीनगरला बायपास होऊन गेलेला तो हायवे आहे. हे आपण बघत आहात. हे खालचं हे छत्रपती संभाजीनगर आहे. हा उंच उंच जो बिल्डिंग दिसत आहे ते हे छत्रपती संभाजीनगरच्या बिल्डिंग आहेत. नमस्कार मित्रांनो, हे भांगसे मातेच्या पायथ्याशी हा भाग आहे. एक अगदी मंदिराचा हा खालचा भाग आहे. हे मोठे मोठे तुम्ही पहाड बघत आहात. हे बघा, हे अगदी भांगसे मातेच्या खालचा मधला हा भाग आहे.